स्थापना केली, त्या स्थापनेपासून लोकजीवन हा विषय त्यांनी समाजापुढे आणला आणि देशाचा आपल्यासाठी कृतीचा निर्माण झाले हे लोकजीवन माननीय सुरेशजी केस यांनी देशापुढे मांडला. तसेच सुरेशजी छत्रपती शिवाजी महाराज की. थकले का काय? मी आज पटनावरून म्हणजे भारताच्या नकाशावर त्या दिशेला मी सकाळच्या कार्यक्रमात होतो आणि फक्त तुम्हाला भेटायला मी भारताच्या नकाशात या दिशेच्या कार्यक्रमाला आलेलो आहे, फक्त तुम्हाला भेटायला. मी जरी दिल्लीत राहत असलो आणि राज्याच्या राजधान्यांचेच कार्यक्रम घेतो, पण मला लोक म्हणले की सुरेशजी आज तर तुम्ही कराडला चालले, कराड तर जिल्हा सुद्धा नाहीये. तर मी म्हणलं कराड हा जिल्हा असो ना असो हिंदुत्वाची राजधानी आणि म्हणून मी आज कराडला चाललो. आणि म्हणून आज या कार्यक्रमाला उपस्थित मला लोक म्हणले की सुरेशजी सगळे लोक तास 2 तास 4 तास मिरवणूक चालती, तुमचं भाषण ऐकायला जातात, तुम्ही बोलाल त्यावेळी सगळे थकलेले असतील. मी म्हटलं वाघ कधी थकत नसतो आणि तो थकणार नाही. मित्रांनो, मी आधी धन्यवाद देतो का हिंदू एकता आंदोलन कराड विनायक अण्णा पावसकर आणि विक्रम पावसकरजी 2-3 वर्षापासून या कार्यक्रमाला मी यावा असं ते म्हणत होते आणि मी दरवर्षी म्हणायचो येईल. परंतु यावेळी काश्मीर मध्ये झालेल्या हत्याकांडानंतर मी ठरवलं का शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसमोर जाऊन हा विषय मांडायचा आणि म्हणून या वर्षी आलेलो आहे. आज शिवजयंती आपण साजरी करतोय. राज्याच्या स्थापनेला 350 वर्ष झाली, परंतु पुढचे 350 वर्ष तर सोडा, मी फार गंभीर गोष्ट बोलतोय. इथं सावरकरांचे नातू आजच्या कार्यक्रमाला खास मुंबईवरून आले आणि विशेष सांगतो हिंदू धर्माबद्दलचं प्रेम काय असतं, आस्था काय असती. सावरकरांना पावसकरांनी बोलवलं नव्हतं. मी त्यांना म्हणलं की तुम्हाला कार्यक्रमाला यायचंय, त्यांनी म्हणलं नाही का मला आयोजकांनी बोलवलं नाही, इन्व्हिटेशन नाही, माझं नाव नाही, माझं पोस्टरवर कुठं नाही. ते म्हणले जर शिवाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्रातली सगळ्या शोभा यात्रा करणाऱ्या लोकांना भेटायचा योग असेल तर मी एक दर्शक म्हणून सुद्धा यायला तयार आहे आणि ते दुपारपासून आलेले. आज सकाळी ते मुंबईवरून निघाले आणि आता हा कार्यक्रम करून पुन्हा रात्री जाणार आहे. सावरकर ज्यांनी 9 वर्ष तेल काढलं कोलूला लागून, त्यांचे वंशज आहे, त्यामुळे थकण्याचा मुद्दा नाही. पण हे कराडवरचं प्रेम हे कराडवाल्यांना माहितीये का की का तुमच्यावर लोक असं प्रेम करता माहितीये? नाही माहितीये, मी ते सांगल. पण आज सावरकरजी एक मुद्द्याला घेऊन आले, त्याची सुरुवात करतो आणि मग पुढे बोलतो. आपण सगळ्यांना माहितीये का ते नाव विचारून गोळी घालतात का नाही? काय केलं त्यांनी? नाव विचारलं आणि गोळी घातली. सावरकरजी एक अभियान घेऊन आले का जर ते नाव विचारून गोळी घालीत असतील तर तुम्ही नाव विचारून खरेदी करा. आणि म्हणून त्यांनी एक अभियान आणलेलं आहे ओम प्रतिष्ठान. आणि या ओम प्रतिष्ठानच्या वतीने ती स्टँडी घ्या. ओम प्रतिष्ठानच्या वतीने जसं तुम्ही कोणत्याही दुकानात जा, खायची असू प्यायची असू कशाची असू, त्याच्यावर हलाल सर्टिफिकेशन असतं माहितीये ना? त्या हलाल सर्टिफिकेशन वर आज आपण सगळे जातो. वर ठेव तुमच्या मोबाईल मध्ये हा QR कोड स्कॅन करा आणि या अभियानामध्ये जागा व्हा. तुम्ही
तुम्ही हिंदू ग्राहक म्हणून ज्या दिवशी आपली ताकद दाखवाल त्या दिवशी मियाच्या कंपनीलाही राम राम म्हणावा लागेल याची ताकद समजा. आणि म्हणून थोडं पाठीमागे या अभियानासाठी ते आलेले आणि आज अक्षय तृतीयाच्या निमित्ताने 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या निमित्ताने आजपासून हिंदुस्थानचं राष्ट्रीय अभियान कराड मधून सुरू होत आहे. आपण टाळ्या वाजून सावरकरांच्या या अभियानाला आणि आज यात रजिस्टर करा सगळ्यांनी. आता मित्रांनो, आज मी कराडला का आलो? देशभरात शिवजयंती असती, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होती. मी आज पटनात होतो. पटना म्हणजे बिहार. त्या ठिकाणच्या कार्यक्रमातून ते येऊ देत नव्हते. मी म्हणलं आज कराडला जायचंय. पुण्यात संध्याकाळी 4:30 ला उतरलो. स्पेशल विमानाने तिथं आलो. मला एक मोठे राजकारणी माणूस म्हणले, सुरेशजी असं काय होत्या कराडला? दरवेळी मिरवणूक असती. पावसकरजी तर 55 वर्षापासून मिरवणूक काढतात आणि तुम्ही एवढं गंभीरतेने अगदी विमानाने, विशेष विमानाने का चालले? मित्रांनो, तुम्हाला याचं उत्तर माहितीये. बराच वेळा हे आपली ताकद आपल्याला माहित नसते. आपला स्वतःचा परिचय आपल्याला माहित नसतो. मी एक हिंदुवादी कार्यकर्ता जो मागच्या 21 वर्षापासून दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा लावण्यासाठी लढतोय, तो कराडला का आला? बऱ्याच वेळा ते हरणीला बेंबीमध्ये कस्तुरी असती, त्यामुळे तिला माहित नसतं, ती इकडे तिकडे फिरत असती. मी तुमच्याकडे येण्याचं कारण फक्त एक आहे, या देशाला इस्लामिस्तान होऊ द्यायचं का? जरा पाठीमागे आवाज आला पाहिजे, इकडे आला पाहिजे. इकडे जे गॅलरीत बसलेले, या देशाला इस्लामिस्तान होऊ देणार का? पाकिस्तान होऊ देणार का? अफगाणिस्तान होऊ देणार का? आणि ते होऊ द्यायचं नाही हे आंदोलन मी दिल्लीतून चालवतोय, देशभर फिरतोय. पण तुमच्याकडे यासाठी आलो का शिवाजी महाराज सुद्धा हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी तुमच्या पूर्वजांकडे आले होते, म्हणून सुरेश चव्हाण के पुन्हा या देशाला हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी तुमच्याकडे आलेला आहे. या ठिकाणी उभा असणारा एकही व्यक्ती असा नाहीये जो पोलीस मध्ये असेल, आज त्याचं काही काम नाही अशा सरकारी ड्युटीत असेल, सहज पाहायला आला असेल. पण या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सगळ्यांचे पूर्वज 350 वर्षापूर्वी सुरू झालेल्या महाराजांच्या या लढाईमध्ये कधी ना कधी कोणी ना कोणी पूर्वज बलिदान गेलेला आहे. मानता का नाही तुम्ही? सगळ्यांनी, सगळे जातीवाले. महाराजांनी जात पाहिली का? पण आपल्याकडे पाहता का नाही? त्या आतंकवाद्यांनी विचारलं का तू मराठा आहे का? त्यांनी विचारलं का की तू माळी आहे का? त्यांनी काय पाहिलं? फक्त जात पाहिली नाही, धर्म विचारला, नाव विचारला आणि कलमा येतो का म्हणलं. कलमा तुम्हाला माहिती आहे कलमा काय? माहितीये? कलमा म्हणजे हा अल्लाहच एक देव आहे आणि तो सगळ्यात मोठा आहे. म्हणजे अल्लाह हा एक मात्र देव आहे आणि तो सगळ्यात मोठा आहे हे स्वीकार करणं म्हणजे कलमा. मी मराठीत सांगतो, हे आम्हाला स्वीकार आहे का? मी मध्ये देवबंदला गेलो होतो. जगातल्या सगळ्या आतंकवाद्यांचा जे प्रशिक्षण तिथून चालतं, जिथून इस्लामची व्याख्या सांगितली जाते, त्याचं नाव काय आहे? देवबंद. युपी मध्ये त्याचा सगळ्यात मोठा मौलाना आहे. त्याला मी पकडलं आणि त्याला म्हणलं सांग कलमाचा मतलब काय? अल्लाहू अकबर म्हणजे काय? तो म्हणला अल्लाह सबसे बड़ा है. मी त्याला म्हणलं मिया अल्लाह महादेव से बड़ा कैसे? पहले बताओ, साबित करो, नहीं तो बोलना बंद कर. आम्ही म्हणत नाही की महादेव सगळ्यात मोठे, म्हणलो का आपण? पण जर कुणी म्हणत असेल की आमचाच देव मोठा आहे तर स्वीकार करणार का? आणि टीव्ही वाले काय सांगत्या?
की ज्याला कलमा येत होता त्यांना सोडून दिलं. म्हणजे मुसलमान जर आतंकवाद्यांनी तुम्हाला पकडलं आणि तुम्हाला कलमा येत असेल, मला माहितीये कलमा मला म्हणता येतो, पण मी जीव वाचवण्यासाठी कलमा म्हणणार का? म्हणणार का? नाही. काश्मीर मध्ये मारल्या गेलेल्या हिंदूंच्या घरापर्यंत आवाज गेला पाहिजे. तुम्ही कलमा म्हणणार का? जीव वाचवण्यासाठी अल्लाहला मोठं म्हणणार का? महादेवाला छोटा होऊ देणार का? पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्या दिवशी काश्मीर मध्ये हत्याकांड झालं त्या दिवसापासून गुगलवर कलमा काय आहे आणि तो पाठ करण्यासाठी डाउनलोड करून घेणाऱ्या लोकांची संख्या 16 कोटी आहे. 16 कोटी काही लाख आहे. मी तुम्हाला काल संध्याकाळपर्यंतचा आकडा सांगतो. म्हणजे 16 कोटी पैकी ज्यादातर लोक ते आहे ज्यांना वाटतं का कधी जिहादी आतंकवादी आला आणि पकडलं तर कमीत कमी कलमा सांगून जीव वाचून घेऊ. हे ठीक आहे का? स्वीकार आहे का? अहो, छत्रपती संभाजी महाराजांना त्या औरंग्यानी पकडलं, त्यांनी फक्त हो म्हणायचं होतं तरी सुद्धा जीव वाचला असता का नाही? पण आज आपण त्यांच्या नावाने जीव द्यायला तयार झालो नसतो. आज आपण त्यांच्या नावाने जीव द्यायला तयार आहे कारण त्यांनी त्यावेळी आपला जीव धर्मासाठी दिला होता, म्हणून आज आपण नाव घेतो, म्हणून आज त्यांची शोभायात्रा काढतो. त्या ठिकाणी अनेक, आता तुम्हाला माहितीये तिथं कलमा विचारला, अनेकांच्या पॅन्ट उतारून काढल्या. हिंदुस्थानातल्या अनेक शहरामध्ये जिथं हिंदू कमी झालेले आहे असेही आईबाप आहे. एक नाव सांगतो, एक पत्रकार आहे, मोठ्या चॅनलवर येतो, त्यांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिलंय. त्यांनी त्या आत्मचरित्रात लिहिलं, हिंदू येतो, त्यांनी लिहिलं की माझ्या बापानी माझा खतना यासाठी केला. इकडे काय म्हणता, खतना म्हणता की सुनता म्हणता? हा, ते कापायला काय म्हणता? सुनता. त्याच्या बापाने सुनता यासाठी केला. अहमदाबाद मध्ये दंगे होतात आणि दंग्यामध्ये हिंदूंची पॅन्ट काढून पाहिलं जाते, तर जर तुला कधी कुणी पकडलं तर तू मारल्या जाऊ नये. पुस्तकात लिहिलं. निर्लज्जपणाचा कळश, स्वाभिमान नाही, आत्मसन्मान नाही. अरे अशी वेळ आली तर गर्दन कापू, पण कधीही इस्लामची निशाणी शरीरावर बाळगणार नाही असं म्हणणारा हिंदू पाहिजे. पण आज हेच लोक आहे. आता हे कसे ओळखायचे? मी सांगत असतो, आजपासून फक्त 18 वर्षानंतर हिंदू अल्पसंख्याक होणार आहे. म्हणजे काय होणार? हा हिंदू संख्येने मुसलमानांपेक्षा कमी होणार. फक्त किती वर्षांनी? माहित पाहिजे तुम्हाला किती वर्षांनी? आणि हे मी नाही सांगत, हे अमेरिकेमधली पीयू रिसर्च सेंटर नावाची एजन्सी आहे, आंतरराष्ट्रीय आहे. मला तो म्हणतील हा RSS वाला आहे, VHP वाला आहे, हिंदू एकता वाला आहे, हिंदूवादी आहे, हा खोटं बोलतो. पण अमेरिकेची एजन्सी NGO सांगते का 18 वर्षानंतर हिंदुस्थानात हिंदू अल्पसंख्याक होणार. मग मला सांगा, अण्णांनी 55 वर्षापूर्वी सुरू केलेली शिवजयंती 18 वर्षानंतर चालणार का? चालणार का? तुम्ही हो म्हणता. तुमचं सारखा आधी मालेगाव मधला हिंदू म्हणत होता, ते सगळं चालू राहणार. काश्मीर मधला हिंदू म्हणत होता, काही आमच्याकडे काम करतात, आमचे भाऊ आहे. आज काश्मीर मध्ये हिंदू आहे का? ढाक्यातला हिंदू म्हणत होता, हे आमचे भाऊ आहे, आमच्याकडे काम करतात, गरीब आहे. हे काही करू शकणार नाही. तुम्ही जे नाही म्हणतात ते मालेगावातल्या हिंदूंनी म्हटलं होतं, ते मुंबईतल्या हिंदूंनी म्हणलं होतं, ते मुंब्रातल्या हिंदूंनी म्हणलं होतं, ते भिवंडीतल्या हिंदूंनी म्हणलं होतं, ते कोंडवातल्या हिंदूंनी म्हणलं होतं. पण आज हे नावं मी घेतली, तिथं कराड सारखी शिवजयंती होऊ शकते का? पाकिस्तानामध्ये कधी हिंदुस्थानातला कुंभमेळ्यापेक्षा मोठा उत्सव व्हायचा.
तो संपन्न पश्चिम हिंदुस्थान होता, पूर्ण भारतापेक्षा जास्त त्याचा इन्कम होता. पण आज त्या ठिकाणी महाशिवरात्र होते का, दहीहंडी होते का? आज त्या ठिकाणच्या हिंदूला स्वतःच्या टीव्हीचा आवाज बंद करावा लागतो. आणि तुम्ही पाकिस्तानचं उदाहरण कशाला देता? मागच्या वर्षी गणपतीमध्ये धुळे शहरामध्ये पोलिसांनी पत्र काढलं का नमाजच्या वेळेला रमजान मध्ये तुम्ही टीव्हीचा आवाज बंद करा. कुठलं नाव घेतोय मी? कुठलं? कुठे? कोणाच्या महाराष्ट्रात? तुमच्या माझ्या महाराष्ट्रात, शिवबाच्या महाराष्ट्रात पोलीस पत्र काढतं का तुमच्या टीव्हीचा आवाज रमजान मध्ये नमाजच्या वेळेला कमी झाला पाहिजे. ममता बाणोबद्दल नाही बोलत आहे मी. अर्थात आम्ही आवाज उचलला आणि देवेंद्र फडणवीसांनी त्या अधिकाऱ्याची बदली केली आणि तो आदेश रद्द केला. मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. पण देवेंद्र किती दिवस राहणार हो तिकडे? नरेंद्र किती दिवस राहणार? आज सगळे कट्टर हिंदू या कार्यक्रमात उभे. मी तुम्हाला विचारतो, कराड माझ्या सभेला तसाही कोणी सेक्युलर येत नाही आणि या कार्यक्रमाला कशाला येईल? औरंग्याची औलाद तर फक्त आम्हाला ऑनलाईन पाहत असतील, पण तुम्ही सगळे कट्टर आहात. मी तुम्हाला विचारतो, तुमच्यापैकी कोण कोण आहे ज्यांचे 4 मुलं आहे? 4 हात वर करा. एकही नाही. आणि हे जर मी तिकडच्या सभेमध्ये विचारलं असतं तर मला ही 4 पासून सुरू करावं लागलं असतं का 14 पासून? तुम्ही हसताय, हे तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. तुमचं हे जे हसणं आहे ना, हे तुमच्या पुढच्या पिढीला संपवणार आहे. हे लोकशाही कोणाच्या डोक्यावर चालणार? कोणाच्या संख्येच्या ना? पावसकरांचं मत किती आहे? 1. आणि त्या गद्दार मुल्लाचं मत किती आहे? 1. ज्यांनी आतंकवाद्यांनी ते हिंदू तिथं मारले त्यांचं मत किती आहे? 1. आणि जे मेले त्यांचं किती आहे? 1. या लोकशाहीमध्ये गद्दाराचं 1 मत, आतंकवाद्याचं 1 मत, देशभक्ताचंही 1 मत. ही लोकशाही आहे. ही सगळ्यात मोठा खेळ आहे संख्येचा. आणि त्या संख्येच्या खेळामध्ये तुम्ही आम्ही माग पडलेलो आहे. आज कराडमध्ये रात्री किती वाजले? रात्री 11 वाजता सभा चालू आहे. असा हिंदू चादरीमध्ये खाणं जेवण करून झोपलेला नाही. हिरे गुरुजींचा हिंदू, बजरंग दलाचा हिंदू, RSSचा हिंदू, हिंदू एकता आंदोलनाचा हिंदू, स्वतःला गर्वाने हिंदू म्हणणारा हिंदूकडे 4 मुलं जन्माला घालणारा हिंदू नाही. आणि तुम्ही म्हणता अजून 55 वर्ष ही शिवजयंती साजरी होणार? वाईट आहे, पण हे सत्य तुम्ही स्वीकार करा. आज स्थिती काय माहितीये? मुंबईमध्ये 2 हिंदू मिळून 1.1 हिंदू जन्माला घालतात. हा आकडा आहे, तुम्ही सगळं गुगल करून चेक करू शकता. दिल्लीमध्ये 1.1, नाशिकमध्ये 1.3, नागपूरमध्ये 1.6 आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो बँगलोर मध्ये 0.8. म्हणजे 2 हिंदू मिळून 2 हिंदू सुद्धा जन्माला घालीत नाही. ही हिंदू धर्माशी बेमानी नाही का? म्हणजे तुम्ही 2 मिळून जर 2 जरी जन्माला घातले तरी तुम्ही धर्माला काही दिलेलं नाहीये. पण ज्यावेळी तुम्ही 2 पदून 2 कमी करता त्यावेळी तुम्ही तुमच्या धर्माशी बेमानी करतात. काहींचं शारीरिक कारण असेल मी समजू शकतो, पण हे मानसिक कारण आहे. 1952 मध्ये नारा दिला होता इंदिरा गांधींनी, हम दो हमारे दो. हिंदूंनी त्याला वेद मंत्रासारखं मांडलं आणि जणू आदेश आहे. आणि काय कारण सांगतात? अहो ते नगरसेवक नाही होत आहेत, ग्रामपंचायतीच्या सदस्याची निवडणूक नाही लढवतायत, सरपंच नाही होत आहेत. अहो तिकडे असा विचार केला का कोणी? ते म्हणत्या की काही पिढ्या काही नाही होता आलं तरी चालल, ज्या दिवशी संख्या होईल त्या दिवशी पंतप्रधान आमचा असल. मान्य आहे का तुम्हाला? मान्य आहे का? पाठीमाग दिल्लीच्या गादीवर ज्या वेळी औरंगजेब बसतो
त्यावेळी काशी विश्वनाथाचं मंदिर आणि केशवनाथ कृष्णाचं मंदिर सुद्धा सुरक्षित राहत नाही. दिल्लीच्या गादीवर ज्यावेळी खिलजी बसतो त्यावेळी एक सामान्य हिंदूची मुलगी सोडा, राजाची पद्मिनी सुद्धा सुरक्षित राहत नाही. आणि पुढच्या 15 वर्षानंतर दिल्लीमध्ये कुणीही हिंदू राजा बसू शकत नाही. बीजेपीचा नाही, कोणाचा नाही. त्यामुळं या सगळ्या विषयामध्ये जर काही उपाय असेल तर तो आहे संख्या. ज्यांचं वय निघून गेलं त्यांनी निदान आपल्या पुढच्या पिढीला, ज्यांना स्वतःला नाही जमलं त्यांनी आपल्या नात्या गोत्यातल्या मुलांना हे म्हणा की संख्या वाचवा, तर शिवजयंती होईल, तर संभाजी महाराजांची जयंती होईल. नाही तर तुमच्या डोळ्यात देखत औरंगजेबाची मिरवणूक इथून निघल आणि तुमच्या पूर्वजांना खिडकीतून तोंड लपवून ते पाहावा लागल. आकडे हे सांगताय, हे होऊ द्यायचं का? मग आपल्यापासून सुरू केलं पाहिजे. मी आज घोषणा करतो कराडच्या सभेमध्ये का जो हिंदू तिसरा आणि त्याच्या पुढचा मुलगा जन्माला घालील त्याची पूर्ण शिक्षणाची जबाबदारी सुरेश चव्हाणके घेईल. पूर्ण शिक्षण. पुढच्या वर्षापासून मी एक मोठं हायटेक गुरुकुल सुरू करतोय आणि युनिव्हर्सिटी पर्यंत त्याला घेऊन जातोय. 1560 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे आणि त्याचा उद्देश आहे शौर्य निर्माण करणं, मावळा निर्माण करणं. आज मदरशामधनं औरंगजेब निघतोय आणि आमच्या विद्यालयामधून पप्पू निघतोय. पप्पूच निघतो ना. आमच्या विद्यालयातून जोपर्यंत शिवाजी महाराज निघत नाही तोपर्यंत मदरशातून निघणाऱ्या औरंगजेबाचा बंदोबस्त होऊ शकत नाही. आणि म्हणून हे करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि मित्रांनो, या अटक ते कटक जर पुन्हा भगवा लावायचा असेल तर मावळे पाहिजे. आणि म्हणून मी कराडला आलेलो आहे. साथ देणार का? दम नाही दिसला. साथ देणार का? असं वाटलं पाहिजे. कबरीत झोपलेला तो औरंगी आहे ना, त्याच्या हाडाला सुद्धा वाटलं पाहिजे का मराठे पुन्हा जागे व्हायला लागले. आणि म्हणून मित्रांनो, आज कारण वेळ कमी आहे, एक शपथ आपण घेऊ. मी कुठल्याही कार्यक्रमाला असाच जात नाही. पुरस्कार तर निमित्त आहे, परंतु कराडच्या 2025च्या या पिढीला पुन्हा हिंदू राष्ट्राच्या निर्मितीच्या शक्तीसाठी आज बांधायला मी आलेलो आहे. घेणार का शपथ? उभे राहा, उजवा हात पुढे करा. सावरकरजी सगळ्यांनी उजवा हात पुढे करायचा. तिकडं पाठीमाग बाहेरून समर्थन द्यायला नाही आले, तुम्ही यात्रा पाहायला नाही आले. तिकडं गॅलरीवाले उभे राहा, उभे राहा. असं नाही सोडणार मी, नाही तर फोटो काढा त्यांचा टीव्हीवर दाखवेल. इकडे पुढे 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 हात करा, असा पुढे हात दिसला पाहिजे, हात दाखवा. हा, बांधून घ्या. तिकडं पाठीमाग दुकानदार, चक्रधर ट्रेडर्स, हे चक्रधर नाव ठेवायचं का इथं मिया नाव करायचंय? हा, हात करा. दिसला? माझ्या पाठीमाग म्हणायचं आहे, आम्ही कराडचे हिंदू. अरे शपथ घेऊ राहिले, दम. आम्ही कराडचे हिंदू. आज अक्षय तृतीयेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला शपथ घेतो, वचन देतो, संकल्प करतो, कोणत्याही स्थितीमध्ये राष्ट्र धर्माचा पराजय होऊ देणार
यासाठी माझी कुलदेवता, ग्रामदेवता, गुरुजन, माता भवानी, छत्रपती शिवाजी महाराज मला यश देव. आता आवाज वाढून बोलायचा, मला यश देव, जय देव, विजय देव, विजय देव, विजय देव, छत्रपती शिवाजी महाराज की.